अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी सकाळी 10:30 वाजता एका 20 वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती. यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही अनालिसिस आणि टीम वर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचा समन्वय साधून यातील 10 आरोपींना 24 तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र, एक देशी कट्टा, 3 राऊंड, एक एअर पिस्टल, एक कोयता आणि वापरलेले 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि आरोपींना पुढील 3 तारखेपर्यंत PCR मिळालेली आहे. ठिकाणचे असलेले एकूण 10 आरोपी होते. त्यांनी मुंबई शहरामध्ये फायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता. त्यामध्ये त्यातील 2 आरोपी अटक झाले होते. त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते. त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत. या आरोपींपैकी 3 आरोपी हे त्या भरतीमधले फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत. शिवाय यांनी बोगस सिम कार्ड खरेदी केलं, ज्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे. ज्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे. ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील झाला आणि ही माहिती गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेले. असे एकूण 10 आरोपी आपण अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे. प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलंय त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस, ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त, ट्रॅफिकचे पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस, गुन्हे शाखा घटक परिमंडळ 4, त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत, किल्लाईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप, सेंट्रलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव अवताडे, विठ्ठलवाडीचे विशेष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्यासोबतच एसीपी कोळी या सर्वांच्या समन्वयामध्ये स्थानिक एसीपी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त केलंय. आपण जी काही माहिती विचारताय त्यासाठी SIT स्थापन आहे, तिकडे तपास सुरू आहे आणि निश्चितच ते आरोपी लवकरच गजाआड असतील. धन्यवाद. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे WhatsApp नंबर 9021499607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।